नमस्कार, मी ॲडव्होकेट जीवन दत्त आरगडे, बार्शी शहर काँग्रेस कमिटीचा कार्याध्यक्ष. आम्ही बार्शी शहर तालुका आणि जिल्हा कार्यकारिणी काँग्रेस कमिटीचे काही पदाधिकारी यांनी सन्माननीय पत्रकारांनी आम्हाला विचारलं की लोकसभा निवडणुकीसंदर्भात आम्हाला त्यातली काही जी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातली जी काही प्रतिक्रिया आहे त्या बाबतीतला विश्लेषण करण्यासंदर्भात आम्ही आज एकत्रित आलो आहोत. माझे सहकारी माझ्यासोबत आहेत. आदरणीय सन्माननीय रणधीरराव गायकवाड साहेब, हे आमचे तालुका काँग्रेस कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष आहेत. आमचे नेते सन्माननीय दत्ताजीराव गाडवे साहेब, हे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. आदरणीय तानाजीराव दादा जगदाळे, हे आमचे जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. आदरणीय निलेश नाना मांजरे पाटील, हे आमचे जिल्हा काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आहेत. आणि आमचे काही पदाधिकारी सर्वच आज आमच्यासोबत इथं उपस्थित राहू शकले नाही. मात्र या निवडणुकीसंदर्भात लोकसभा निवडणूक जी आत्ताच नुकती झाली आणि ज्या निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी आपण पूर्ण देशभरात ज्या पद्धतीनं बघितला, तर या निवडणुकीच्या या बदलाचं जे श्रेय आहे प्रामुख्यानं बार्शी तालुका आणि लोकसभा धाराशिव मतदारसंघाच्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर बार्शी तालुक्यातलं सुद्धा आणि सगळंच जर म्हटलं तर ते सगळं श्रेय हे उमेदवाराची इंटरॅक्टिव्ह परफॉर्मन्स, जी मागच्या 5 वर्षामध्ये उमेदवारांनी लोकल कोणत्याही पॉलिटिशियनवरती डिपेंड न राहता जी काही त्यांनी सेल्फ रिलायन्स इंटरॅक्टिव्ह डायरेक्ट थेट जनतेशी त्यांनी संवाद साधला. कोरोनाच्या मध्यंतरीच्या महामारीच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं आदरणीय खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जे काम केलं, डे टू डे कामकाजामध्ये सामान्य माणसाला हॉस्पिटलाइज करण्यापासून ते सर्वसामान्य गोष्टींपर्यंत सुद्धा किती संवेदनशीलतेने एखादा लोकप्रतिनिधी काम करू शकतो, त्याचा एक आदर्श त्यांनी पूर्ण राजकीय पटलावरती नवीन एक पायलट प्रोजेक्ट म्हणून ठेवला. आणि अशा पद्धतीनं त्यांचा परफॉर्मन्स आणि बार्शी तालुक्यामध्ये आदरणीय माजी मंत्री आणि बार्शी तालुक्याचे लोकप्रिय नेते आदरणीय दिलीपराव सोपल साहेबांचा सुद्धा जो आत्तापर्यंत त्यांच्या 40-45 वर्षामध्ये जो त्यांचा सोशल ॲसेट आहे, त्या ॲसेटच्या माध्यमातून त्यांनी जी अहोरात्र लोकांची कामं केलेली आहेत, त्यांचा प्लॅटफॉर्म, उमेदवाराची परफॉर्मन्स आणि देश पातळीवर ज्या काही सामाजिक आणि राजकीय विकृती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग करून केल्या गेल्या, ज्याच्यामध्ये नोटबंदी असेल, अतिरिक्त GSTचं लागू केलं असेल, त्याच्यानंतर आणखी कोरोनाच्या कालावधीमध्ये काही केलेले स्कॅम असतील किंवा अन्य अशा ज्या काही राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरती प्रामुख्यानं मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी भूमिका, प्रश्न मिटवण्याच्या ऐवजी प्रश्न वाढवण्याची जी भूमिका राज्यातील देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या काही शिष्टमंडळांनी केलं, तर त्याचे अनुचित परिणाम, त्याचे दुष्परिणाम सुद्धा या निवडणुकीमध्ये बघायला पाहिले. कारण ओबीसी आणि मराठा हा वाद या राज्यात कधीही नव्हता. ओबीसी आणि मराठा हे सगळेच हिंदू आहेत, पण ओबीसी विरुद्ध मराठा वाद लावण्याचं काम मराठा आंदोलक, मराठा आरक्षणाचे जे आरक्षणासाठी ज्यांनी संघर्ष मोठ्या प्रमाणावर उभारला असे आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी गरजवंत मराठ्यांचा लढा आणि गरजवंत मराठ्यांच्या मागण्या या त्यांनी पुढे आणल्या होत्या. पण त्या मागण्या पुढे आणताना राज्य सरकारने त्यांचं आंदोलन योग्य पद्धतीनं हाताळून गरजवंत मराठ्यांना जी अपेक्षा आहे, त्यांचा जे काही विकासाचा अनुशेष भरून काढायचा आहे, सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून त्यांच्यावर जो अन्याय होतोय, त्यांची जी असूया आहे, या सगळ्या गोष्टी बघण्यापेक्षा त्याबरोबर पॅरलल एक वाद तयार केला. आणि छगन भुजबळ हे राज्यात मंत्री असताना छगन भुजबळांना ओबीसीचा नेता म्हणून राज्यात त्यांच्याच कॅबिनेटमधला माणूस राज्यामधल्या मनोज जरांगे पाटलांच्या आरक्षणाला विरोध करणारा एक ओबीसीचा एक फॅक्टर आणि ओबीसी विरुद्ध मराठा असा कृत्रिम वाद तयार करण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीसांकडून झाला. आणि त्याच्याच बाबतीतले जे साईड इफेक्ट झाले, त्याची जी काही रिॲक्शन आली, त्या रिॲक्शनमधून लोक समजलं, लोक साक्षरतेचं वेगवेगळे विश्लेषण जर केलं तर आता सुज्ञतेची साक्षरतेची जे काही लोकांमध्ये आलेली आहे, ती साक्षरता ही फक्त आणि फक्त सोशल मीडियामधून आलेली आहे.
त्याच्यामध्ये यूट्यूब चॅनल असतील, फेसबुक पेजेस असतील, आपण डिजिटल माध्यमातले जे काही सक्रिय पत्रकार आहेत, कुणाचे किती सबस्क्रायबर आहेत, कुणाचे किती व्ह्यूज आहेत, यापेक्षा त्यांनी प्लॅटफॉर्म दिला आणि जर मुद्दा महत्त्वाचा असेल तर तो जागतिक लेव्हलला सुद्धा तो ओबामापर्यंत पोहोचतो. त्याला काही बाउंड्री नसते. एखादं वर्तमानपत्र, पूर्वी जे मुख्य माध्यमं होती वर्तमानपत्र किंवा वृत्तवाहिन्या, याच्यामध्ये वर्तमानपत्र वाचण्यासाठी त्या वाचकाला किमान साक्षर असणं गरजेचं होतं. मात्र YouTubeवरती एखाद्या निवृत्ती महाराज देशमुखांचं भाषण ऐकायचं असेल किंवा राहुल गांधींचं भाषण ऐकायचं असेल तर त्याला अक्षर साक्षर असण्याची गरज नाही. त्यामुळं निरक्षर माणसाला सुद्धा डोळस करणारा हा जो डिजिटल माध्यम आहे, हा जो सोशल मीडिया आहे, ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे लोकांच्या डोळ्यात अंजन घातलं गेलं, लोकांना जे साक्षर केलं गेलं, लोकांना जे सुज्ञ बनवलं गेलं, त्यामुळं लोकांना खऱ्या खोट्याची कंपॅरेटिव्ह चार्ट काढता आला आणि खऱ्या खोट्याची तुलना करून खरं काय खोटं काय हे सोशल मीडियामधून लोकांना समजलं. त्यामुळे या निवडणुकीचं श्रेय निश्चितपणे मागच्या 10 वर्षामध्ये अतिशय काही अन्य कारणास्तव मरगळ आलेल्या काँग्रेस पक्षामध्ये आमचे देशाचे नेते आदरणीय राहुल गांधी यांनी जो झंझावाती भारत जोडो यात्रा, भारत न्याय यात्रा काढली आणि त्याच्यामधून जे त्यांनी लोकांपर्यंत पोचले, लोकांमध्ये मिसळले आणि कुठलाही अभिनिवेश न ठेवता प्रत्येक तळागाळातल्या प्रत्येक सामान्य घटकांचा आवाज ऐकून घेतला आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, लोकांच्या मनात काय चाललेलं आहे, न्याय कसा दिला पाहिजे, अन्याय काय होतो, या सगळ्या बाबतीतला त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि जे त्यांनी हे काढला, अजेंडा काढला, जे वचननामा काढला काँग्रेसचा, तो वचननामा हा अतिशय अपिलिंग वचननामा होता. जे इंडिया अलायन्समध्ये जे घटक पक्ष होते ते सगळे पक्ष हे पुरोगामी विचाराचे होते, सेक्युलर विचाराचे होते, मानवतावादी दृष्टिकोनातून त्या सगळ्या पक्षांनी काम केलं. आणि त्यामुळं आपल्या बार्शी तालुका आणि परिसरामध्ये वरती देशाचे मोदी त्यांनी केलेली एकाधिकारशाही, त्यांनी लोकशाहीच्या विरुद्ध केलेली आक्रमण, देश विरुद्ध व्यक्ती अशी झालेली ही निवडणूक. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपल्या बार्शी तालुक्यात सुद्धा काही अंशी तसंच झालं होतं की एकाधिकारशाही, एकच माणूस क्रेडिट घेतो, सामूहिक नेतृत्व ज्याला म्हणतो आपण, पार्टी पॉलिटिक्सच्या माध्यमातून कोणतंही नेतृत्व हे काय एकटा माणूस नेतृत्व करू शकत नसतो. त्यासोबतची जी काही संघकार्य असतं, टीम असते, त्या टीमला सुद्धा सोबत आपण लाभामध्ये घेतलं पाहिजे, सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये घेतलं पाहिजे. दुर्दैवानं मोदींच्या बाबतीत देश पातळीवर तसं होताना बघितलं नाही. आणि आपल्या राज्यातही देवेंद्र फडणवीस हे कुणाला सोबत फारसं निर्णय प्रक्रियेमध्ये घेत नव्हते. आणि आपल्या तालुक्यातही परिस्थिती तशीच होती की इथले जे आमदार आहेत त्यांनी फार काही निर्णय प्रक्रियेमध्ये कुठल्या ज्येष्ठांना किंवा तरुणांना किंवा त्यांच्या समकालीन सहकाऱ्यांना फार काही निर्णय प्रक्रियेत घेतलेलं मला आढळलं नाही. आणि याच्यातून काय झालं की नाराजी जी वाढली, तर त्या नाराजीतून हे जे घडलं तर त्याचे सगळ्यांचे एकत्रित परिणाम म्हणून या निवडणुकीमध्ये श्रेय द्यायचं म्हटलं तर सगळ्यात मोठं श्रेय हे सोशल मीडियाला, कारण मेनस्ट्रीम मीडियानी खूप साऱ्या गोष्टी लपवल्या. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपण म्हणतो लोक सुज्ञ आहेत, लोक साक्षर आहेत, पण लोकांना सुज्ञ करण्यासाठी आणि लोकांना साक्षर करण्यासाठी ज्या माध्यमांनी एज्युकेट केलं आणि ज्या लोकांपर्यंत सुज्ञ लोकांची मतं पोचली, अशा सोशल मीडियाला खरं तर याचं 1 नंबरला श्रेय. 2 नंबर श्रेय आपल्या बार्शी तालुक्यापुरतं असेल तर सोपल साहेबांच्या मागच्या 40 वर्षामध्ये त्यांनी जे पुण्यकर्म केलं, त्यांनी ज्या लोकांच्या प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांनी जे काही आनंद आणलेला आहे, त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांना, आणि त्यांनी इथं प्लॅटफॉर्म दिला आणि उमेदवाराचा स्वतःचा ॲक्टिव्हिटीचा परफॉर्मन्स, इंटरॅक्टिव्ह राहण्याचा परफॉर्मन्स, अशा सगळ्यांची गोळाबेरीज म्हणून या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व 1 नंबरचं यश. तांत्रिकदृष्ट्या ते 2 नंबरला असतील, मात्र कसलाही दमडीचा खर्च न करता, लौकिक अर्थानं कुठलंही फार ज्या भांडवली निवडणुका आता झालेल्या आहेत, कसलाही खर्च न करता लोकांच्या प्रेमावरती निवडून आलेले देशातले 1 नंबरचा जरी म्हटलं तरी चालेल. तांत्रिकदृष्ट्या महाराष्ट्रात ते 2 नंबरला आहेत, पण माझ्या निरीक्षणामध्ये लोकप्रियतेच्या दृष्टीनं आज ते देशात 1 नंबरच्या मताधिक्याने ते निवडून आलेले आहेत. त्यामुळे सर्वप्रथम मी सोशल मीडियाचं अभिनंदन करतो, सोशल मीडियाचे आभार मानतो, आदरणीय सोपल साहेबांचे आभार मानतो.
आणि उमेदवाराच्या परफॉर्मन्समुळं ज्या पद्धतीनं अशा अराजकता तयार करणाऱ्या विचारांना पासून ह्या लढाईमध्ये आपण जिंकू शकलो, त्यामुळं उमेदवार आणि विद्यमान नवनिर्वाचित खासदार आदरणीय ओमराजे निंबाळकर यांचं मी पुनश्च एकदा अभिनंदन करतो। यामध्ये जे घटक पक्ष सहभागी होते त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट, आदरणीय माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते विश्वास भाऊ, त्यांचे चिरंजीव उपनगराध्यक्ष आदरणीय कृष्णराज नाना बारबोले, सोपल साहेबाची सगळी टीम, उद्धव ठाकरे गटाची सगळी टीम, आमचे काँग्रेसचे सर्व सहकारी, आणि या सगळ्यांनी एकत्रितपणे कसलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलाही मतभेद न ठेवता, कुठलीही कसलीही अपेक्षा न करता, मानमरातबाची किंवा कुठल्याही लाभाची, सर्वांनी खांद्याला खांदा लावून एकत्रितपणे काम केल्याचा परिपाक म्हणून या निवडणुकीमध्ये हे अभूतपूर्व यश, जे की 55,000चा लीड म्हणजे हे अमेझिंग मॅजिक फिगर आहे। आणि त्यामुळे पुन्हा एकदा मी सर्व जनतेचंही आणि माध्यमांचा आभार मानतो की माध्यमांनी सगळी मतं जनतेपर्यंत पोहोचवली, जनतेने ती मतं ऐकून सुज्ञ झाले आणि ह्या सर्व प्रमाणित नेत्यांनी, ज्यांना आपण ओपिनियन लीडर म्हणतो, अशा प्रमाणित नेत्यांनी लोकांना परत अजून एकदा आपण काय योग्य काय अयोग्य हे पटवून देण्याचा प्रयत्न केला। याच्यामुळे सगळ्या टीमचं हे यश आहे। त्यामुळे सगळ्या आगामी ज्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, आता नगर परिषद आहे, बाजार समितीची निवडणूक आता आलेली आहे, बाजार समितीवरती सुद्धा आता मुदतवाढ दिलेली आहे, त्यामुळे बाजार समितीचा कालावधी संपलेला आहे, बार्शी नगर परिषद आहे, पंचायत समिती आहे, अन्य काही ज्या निवडणुका येणार आहेत आणि येणारी विधानसभा निवडणूक आहे, या सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या देशविघातक विचारांना समरूप असणाऱ्या सर्वच पक्षांना एकत्रित घेऊन समविचारी पक्षांची कुठेही आमची मोठ न तुटता आम्ही सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली इथून पुढचं जे बार्शी तालुक्यातल्या सगळ्या निवडणुका यांना सामोरं जाणार आहोत। सगळ्या टीमला मी हे यश अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, परत माजी मंत्री दिलीप सोपल, त्यांचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून काम केलं, त्यामुळे हे यश आलेलं आहे। नमस्कार, मी तानाजी जगदाळे, वरिष्ठ उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी। आज या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात लोकसभा मतदारसंघापुरता आणि राज्याच्या संदर्भाने विश्लेषण आणि थोडक्यात जे काही कारणं या विजयाला पूरक ठरली त्याबद्दल सविस्तर मुलाखत आमचे नेते माननीय ॲडव्होकेट जीवनदत्तजी आरगडे यांनी आत्ताच संपूर्णतः माहिती थोडक्यात सांगितलेलीच आहे, परंतु 2 शब्द जे आहेत ते मतदारसंघापुरते मी या ठिकाणी व्यक्त करतो की प्रामुख्यानं ओमराजे निंबाळकर साहेब यांचं प्रत्येक मतदाराशी जे असलेला संपर्क होता, त्या संपर्काचा निवडणुकीच्या प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच खूप मोठा गाजावाजा झालेला होता। त्याचबरोबर या संदर्भामध्ये प्रामुख्यानं गेल्या 6 महिन्यात म्हणजे ऑगस्ट 2023 पासून जो आंतरवाली सराटीमध्ये भ्याड आणि अतिशय निर्घुणपणे जो हल्ला त्या ठिकाणच्या माय भगिनी मातांवर झाला, त्यावेळेसपासून प्रखर्षानं राज्यामध्ये युती सरकारच्या विरोधात वातावरण तयार व्हायला चालू झालं। याच कालावधीमध्ये माननीय ओमराजे यांनी संसदेमध्ये आरक्षणाचा, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचा, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीचा ही विषय त्यांनी संसदेत हाताळला आणि प्रचारादरम्यान यांनी याचे पुरावे पण त्यांनी काही प्रमाणात सादर केले। याचा प्रामुख्याने या ठिकाणी निश्चितच फरक पडलेला आहे। या अनुभवाच्या दरम्यान माननीय खासदार साहेब यांनी सांगताना त्यांना झालेले फोन हे सर्व कामाच्या निमित्तानं तर होतेच, पण बऱ्याच वेळा तरुण मुलांनी की दादा खरोखरच फोन उचलतात का हे पाहण्यासाठीही फोन केले आणि काही कामामुळं दादांना फोन नाही उचलता आला तर प्रत्येक वेळेस दादांनी परत फोन केले। याचा एवढा प्रचार झाला की त्याला
नाविन्यानं दादांना प्रचार करण्याची फारशी गरज पडली नाही, हा मुद्दा. त्याचबरोबर राज्यात युती सरकारच्या विरोधातलं वातावरण आणि बार्शी तालुक्यापुरतं पाहायचं झालं तर या ठिकाणची सत्ताधाऱ्यांच्याबद्दलची असलेली नाराजी माननीय माजी मंत्री दिलीपरावजी सोपल साहेब, माजी नगराध्यक्ष माननीय विश्वास भाऊ यांचं नियोजन आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं संपूर्ण प्रयत्न आणि आमच्या काँग्रेस पक्षासह सर्व मित्रपक्षांनी घेतलेले कष्ट या सर्वांच्या मदतीतूनच हा विजय झाला असं माझं स्पष्ट मत आहे. त्याचबरोबर या निमित्तानं तालुक्यातील आणि पूर्ण लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना जाहीरपणे मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो. नमस्कार, मी निलेश मांजरे पाटील, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस. या आत्ताच्या लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या, या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय ओमराजे निंबाळकर हे जवळपास 3.5 लाख मतांनी निवडून आलेले आहेत. त्याबद्दल सर्वप्रथम मी जनतेचे आभार मानतो आणि त्यानंतर दादांचे मानतो, कारण या जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली होती. या भाजपच्या लोकांनी जे कटकारस्थानं केली आणि त्याचबरोबर आमचे नेते, देशाचे नेते राहुलजी गांधी यांनी या भारत देशामध्ये भारत जोडो यात्रा असेल किंवा अन्य काही इव्हेंट्स असतील, या माध्यमातून जनतेंना भाजप काय चुकीचं करतो किंवा काय बरोबर करतो हे लक्षात आणून दिलं. त्यामुळं ही निवडणूक जी आहे ती हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशा पद्धतीने ही निवडणूक झालेली आहे आणि भरघोस प्रमाणात यश हे आपल्या महाराष्ट्रातून बघायला मिळालेलं आहे. तसं पाहायला गेलं तर आज महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून या लोकसभेमध्ये फक्त काँग्रेस पक्ष हा काँग्रेस पक्षाने दाखवून दिलेला आहे सर्वात मोठा पक्ष म्हणून. त्याचबरोबर आज आम्ही मगाशी बातम्या पाहत असताना गेल्या पंचवार्षिकमध्ये आपण जे पाहत होतो त्यावेळी मोदी सरकार हे नियमित त्यांचा जप चालू असायचा. परंतु आम्ही आता मगाशी सर्वजण मिळून बसलो होतो त्यावेळी बातम्या पाहत होतो त्यावेळी मोदी सरकारची घोषणा एकदाही किंवा शब्द पण झाला नाही. एनडीए सरकार किंवा एनडीएची विषय होत होता. याच्या माध्यमातून असं जाणवतं की एवढं यश मिळालेलं आहे तर हे सर्व जनतेने निवडणूक हातात घेतली होती, त्यामुळे हे यश प्राप्त झालं आहे असं मला वाटतं. आदरणीय सोपल साहेब असतील, आदरणीय विश्वास भाऊ असतील, आमचे नेते ॲडव्होकेट जीवनदत्त आरगडे असतील, ह्यांनी संपूर्ण आपल्या तालुक्याचं नियोजन करून जवळपास बार्शी तालुक्यातून 55,000 मतांचा लीड ओमराजेंना दिलेला आहे आणि ते श्रेय सर्व मतदारांचं आणि बार्शी तालुक्यातील नेत्यांचं आहे असं मला वाटतं. एवढं बोलतो. पुनश्च एकदा ओमराजे निंबाळकर यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. मी रणधीर उत्तमराव गायकवाड, कार्याध्यक्ष बार्शी तालुका काँग्रेस कमिटी. आज लोकसभेच्या निकालाच्या नंतर जो खुलासा करायचा प्रतिक्रिया त्या माध्यमासाठी आज आपण इथं जमलेलो आहोत. धाराशिव जिल्ह्यातून 303,30,000 मताधिकाऱ्यांनी निवडून आलेले आपले खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांचं बार्शी तालुका बार्शी काँग्रेसच्या वतीनं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि ह्या विजयाला बार्शी तालुक्यातील सर्व काँग्रेस पक्ष आणि महाआघाडी त्यामध्ये आमचे काँग्रेस कमिटीचे आमचे नेते बार्शी शहर अध्यक्ष आदरणीय जीवनदत्त आरगडे साहेब, माजी मंत्री दिलीपरावजी सोपल साहेब, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले आणि आमची सर्व टीम आम्ही अहोरात्र परिश्रम करून या ठिकाणी नियोजन केलं आणि काँग्रेस पक्ष यांच्याबरोबर फार ताकदीने उभारला, त्याचंही फलित आहे. आणि हा जो निकाल आहे, जनतेचा जो आक्रोश होता सरकारविरोधी किंवा सरकारची शेतकऱ्याविषयीची चुकीची धोरणं, हुकुमशाही पद्धतीनं देश चालवणं, संविधान बदल, ह्या पेट्रोल महागाई असेल, महागाईने
त्रस्त झालेली जनता ह्या सर्व गोष्टीच्या विरोधामध्ये हा जनतेने दिलेला कौल आहे. आणि ह्या कौल देत असताना बार्शी तालुक्यामधून जो 55,000 मताचा लीड गेला आहे त्याबद्दल मी तालुका अध्यक्ष या नात्याने बार्शी तालुक्यातील तमाम मतदारांना, महाविकास आघाडीच्या मतदारांचे मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा आदरणीय खासदार ओमदादा निंबाळकर यांचे अभिनंदन करतो.